रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। भक्ती मयेकर प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील हा फक्त एक नाही तर तब्बल 3 खुनांचा सूत्रधार असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या तिहेरी हत्याकांडाच्या क्रूर कहाणीची सुरुवात होते सुमारे 1.5 वर्षांपूर्वी आणि त्याचा पहिला बळी ठरले होते सीताराम वीर। कोण होते हे सीताराम वीर आणि का केली दुर्वास पाटीलने त्यांची हत्या? यामागचं कारण अत्यंत क्षुल्लक आणि तितकंच भयानक आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीताराम वीर हे भक्ती मयेकर सोबत फक्त फोनवर बोलले होते आणि याच गोष्टीचा राग मनात धरून नराधम दुर्वास पाटीलने आपल्याच सायली बारमध्ये सीताराम यांना अमानुष निर्घृण मारहाण केली। ही मारहाण इतकी जबर होती की त्यात सीताराम वीर यांनी आपला जीव गमावला। पण दुर्वास पाटील इथेच थांबला नाही। त्याने आपल्या पापावर पांघरून घालण्यासाठी एक थंड डोक्याने कट रचला। त्याने सीताराम यांना फक्त चक्कर आली आहे असं भासवून आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांना एका रिक्षातून घरी पाठवून दिलं। सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांचा मृत्यू हा चक्कर आल्यामुळेच झाला यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले। एका मुलासाठी यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? 1.5 वर्ष हे सत्य अंधारातच दडपलं गेलं होतं। मी पण पुण्यालाच होतो तर मला कॉल आला की 1 वाजता की असं वडील खंडाळामध्ये चक्कर येऊन पडले तर तिथे त्यांचा मृत्यू झालाय अशा प्रकारे मला फोन आला। तर मी पुण्याला असल्यामुळे त्या दिवशी मला काही गाडी नाही यायला, बसेस वगैरे दुपारच्या सत्रात नसल्यामुळे मी रात्री निघालो तिकडून 8:30च्या बसने स्वारगेटवरून। तर इथं 8 वाजता मी आलो तर तोपर्यंत असं मला कळलं होतं की ते चक्कर येऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि इथं आल्यावर नंतर आमचे वाडीतले वगैरे जमा झालेले होते आणि ते लेट झालेला होता का आदल्या दिवसापासून, म्हणून आम्ही त्याच विषय धरून की बाबा चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे हा विषय धरून आम्ही त्यांना अंतिम संस्कार दिला। आम्हाला आता पोलीस इन्स्पेक्टर साहेब जयगडचे आले होते इथं परवा, तर ते आल्यावर आम्हालाच उलगडा झाला की जो तुमच्या वडिलांचा पण मृत्यू झालाय त्याला कारणीभूत दुर्वास पाटीलच आहे। पोलीस प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे। पण म्हणतात ना, सत्य कधी लपत नाही। भक्ती मयेकर प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी दुर्वास पाटीलच्या मुसक्या आवळल्या आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखं बोलायला सुरुवात केली। आणि तेव्हाच सुमारे 1 वर्षांपूर्वी दडपल्या गेलेल्या सीताराम वीर यांच्या खुनाचा उलगडा झाला। एका क्षुल्लक कारणावरून खून करायचा आणि तो नैसर्गिक मृत्यू भासवून पुरावे नष्ट करायचे, ही दुर्वास पाटीलची गुन्हेगारी पद्धत किती थंड डोक्याची होती हे या घटनेतून स्पष्ट होतंय। पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि यातून आणखी काय काय सत्य बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।